एका गावात रामू आणि शामू असे दोन भाऊ राहत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडे थोडीशी शेती उरली होती. सुरुवातीला दोघं मिळून शेती करत होते, पण हळूहळू जमिनीच्या वाटणीचा विषय पुढे आला. एक दिवस रामू म्हणाला, ही जमीन मला जास्त मिळाली पाहिजे, कारण मीच जास्त मेहनत करतो. शामूही रागानं म्हणाला, नाही, वडिलांनी दोघांनाही समान हक्क दिला आहे, तू एकटाच मालक नाहीस. थोड्या वेळातच छोटासा वाद मोठ्या भांडणात बदलला. दोघे एकमेकांशी बोलणंही बंद करून बसले. गावातही चर्चा सुरू झाली. भाऊ भाऊ जमिनीवरून भांडत आहेत. गावातील एक शहाणा म्हातारा माणूस त्यांच्याकडे आला. त्याने दोघांनाही शांतपणे सांगितलं, तुम्ही दोघे भाऊ आहात. जमीन आज आहे, उद्या नाही. पण भाऊपणाचं नातं तुटलं तर ते परत जोडणं कठीण असतं. त्याने पुढे एक उदाहरण दिलं, ही जमीन तुम्ही वाटून घेऊ शकता, पण एकमेकांची साथ, प्रेम आणि आधार कधीच वाटता येत नाही. हे ऐकून रामू आणि शामू दोघंही शांत झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि ठरवलं, जमीन समान वाटून घ्यायची, पण नातं कायम जपायचं. त्या दिवसापासून दोघं पुन्हा आनंदानं राहू लागले. जमिनीपेक्षा नाती मोठी असतात.